नगरपंचायत अंतर्गत असलेल्या प्रभागातील मुख्य रस्ते, नाली बांधकाम यांसह आदी मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी 20 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला असल्याची माहिती नगराध्यक्ष शेषराव जगताप यांनी डोंगरचा राजा लाईव्हशी बोलताना दिली। या उपलब्ध झालेल्या निधीतून कोणकोणती कामे कुठे कुठे केली जाणार आहेत याची माहिती देखील त्यांनी दिली आहे। पाहूयात ते काय म्हणतात। वडवणी नगरपंचायतच्या विकासासाठी जवळपास 20 कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला असून याचं नियोजन कसं असेल आणि कुठली कामं असतील याबाबत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। नगराध्यक्ष शेषराव जगताप, काय सांगाल? सर्वप्रथम मी तमाम वडवणीकरांचे आभार व्यक्त करतो, ज्यांनी या माजलगाव मतदारसंघाचे भाग्यविधाते लोकप्रिय आमदार आदरणीय प्रकाशदादा सोळंके साहेब, या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय धनंजयजी मुंडे साहेब, माजी आमदार केशवदादा आंधळे साहेब, आमचे युवा नेते आदरणीय जयसिंह भाई सोळंके साहेब, तसेच बहुजन विकास मोर्चाचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय बाबूरावजी पोटभरे साहेब, या सर्वांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून ही नगरपंचायत आमच्या ताब्यात दिली। ही नगरपंचायतची निवडणूक होत असताना आमच्या नेत्यांनी वडवणीकरांना शब्द दिला होता की तुम्ही नगरपंचायत आमच्या ताब्यात द्या आणि 100 कोटी रुपयांचे निधी या वडवणी शहराच्या विकासासाठी उपलब्ध करू। मला आज सांगताना आनंद होत आहे, आम्ही सत्तेत आल्यानंतर 1 वर्षाने आमची सत्ता येईल राज्यातली, 1 वर्ष वडवणी शहराच्या विकासासाठी 1ही रुपया निधी त्या ठिकाणी आणता आला नाही। परंतु परत राज्यात घडामोडी घडल्या आणि आदरणीय अजितदादा पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आम्ही सर्वजण दादांच्या नेतृत्वाखाली सत्तेत सहभागी झालो आणि सत्तेत सहभागी झाल्यानंतर आज सांगायला अभिमान वाटतो की आदरणीय दादांच्या माध्यमातून लोकप्रिय आमदार आदरणीय प्रकाशदादा सोळंके साहेब यांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे आजपर्यंत वडवणी शहराच्या विकासासाठी आज मी त्याला 45 कोटी रुपयाचा निधी या ठिकाणी उपलब्ध करून दिला आहे। काल रात्री जो काही 20 कोटी रुपयाचा निधी हा वडवणी शहराच्या रस्ते विकासासाठी उपलब्ध झाला, त्यामध्ये प्रामुख्याने आपल्या राणी मैनी विहीर, काळा हनुमान मंदिर ते राम मंदिर चौक, पांढरी वस्ती आणि अलीकडं आपल्या बंगला चौकापर्यंत एक रस्त्याचा प्रमुख रस्त्याचा समावेश आहे। तसेच वडवणी शहराला जोडणारा 33 केवी पासून जो बायपास गेलेला आहे तो तसाच आम्ही पांढऱ्या वस्तीला जोडतोय। म्हणजे हा रस्ता आणि तो रस्ता म्हणजे तेलगावकडून येणाऱ्या माणसाला डायरेक्ट वडवणीत जायचं असेल तर 33 केवी पासून वडवणी शहरात त्या ठिकाणी जाता येईल। दुसरा प्रमुख मार्ग आहे छत्रपती संभाजी महाराज चौक ते चाटे चौक, म्हणजे गोपीनाथ मुंडे चौक ते चाटे चौक, हा एक प्रमुख मार्ग आहे। म्हणजे तिकडून येणाऱ्या माणसाला छत्रपती शिवाजी महाराज चौकात यायची गरज नाही, तर छत्रपती संभाजी महाराज चौकातून डायरेक्ट चिंचवड रोडला निघता येईल। तो एक प्रमुख महामार्ग आहे, रस्ता आहे। तसेच बस स्टँड नगरपंचायत समोरून इकडं संत भगवान बाबा चौकात येणारा तो एक रस्ता आहे। कानापूर रस्त्यावरून विठ्ठल रुक्माई तांड्यावर जोडणारा तो एक रस्ता आहे। दत्तनगर तांड्याहून कानापूर रस्त्यावरून दत्तनगर तांड्याला जाणार तो एक रस्ता आहे। असे जे महत्वाचे रस्ते आहेत वडवणी शहराला अत्यंत उपयुक्त, जे की 20 फुटाचे 30 फुटाचे हे रस्ते या 20 कोटी रुपयाच्या निधीमध्ये सर्व रस्ते समाविष्ट आहेत। लवकरच या रस्त्यांचं प्रशासकीय पातळीवर काम पूर्ण झाल्यानंतर त्या रस्त्याचे काम चालू करण्यात येईल। गावातील रस्त्याबाबत आता आपण सांगितलं की बऱ्याच वर्षापासून जो पेंडिंग आहे रस्ता, बऱ्याच तक्रारी झाल्या, बऱ्याच लोकांना त्याचं खूप त्रास सहन करावा लागला। याबाबत ते प्राधान्य देऊन त्याला सुरुवात करणार। या 20 कोटीच्या रस्त्याचे काम ज्यावेळेस चालू होतील त्यातलं सर्वात अगोदरचं काम राणी मैनी विहिरीपासून गावात जाणारा जो प्रमुख रस्ता आहे, जो की 3-4 प्रभागामधून जातो, तो रस्ता त्या ठिकाणी सर्वात सुरुवातीला करण्यात येईल। त्या रस्त्याला वेळ याच्यामुळे झाला की तो रस्ता आम्ही नगरोत्थानच्या स्कीममध्ये घेतलेला होता आणि नगरोत्थानच्या स्कीममध्ये घेतलेल्या रस्त्याची क्वालिटी ही अत्यंत 10-20 वर्ष टिकणारा रस्ता त्या ठिकाणी होणार आहे। लोकांना जरी थोडा त्रास झाला असला तर पुढच्या अनेक वर्ष त्या रस्त्याचं काम एवढं दर्जेदार होणार आहे की पुढे अनेक वर्ष त्या रस्त्याबाबत कुठल्याही जनसामान्य माणसाची तक्रार राहणार नाही। रस्त्याच्या बाबतीत आता आपण सांगितलं, त्याच्यानंतर लाईटचा एक प्रश्न आहे। प्रभागातील विविध
विद्युत मंडळाचे पोल आहेत ते मध्येच अडचणी निर्माण करतात, त्याच्याबाबत काही नियोजन केलं आहे? तर विद्युत मंडळाचं असं आहे की आता ते लोक विद्युत बिल तिकडे भरतात किंवा विद्युत पुरवठा सुरळीत करणं हे महावितरणचं काम आहे. त्यांना आम्ही वेळोवेळी पाठपुरावा करतच आहोत. आम्ही जिल्हा वार्षिक नियोजनमधून सुद्धा विजेचा प्रश्न सोडवण्यासाठी आमदार साहेबांकडे पैशाची मागणी केलेली आहे. ते सुद्धा येणाऱ्या काळामध्ये पैसे उपलब्ध झाले तर नगरपंचायत मार्फत आम्ही ते विजेचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करू किंवा आम्ही एक वडोली शहराचा सर्वांगीण सर्वे करून पूर्ण शहरामध्ये प्रत्येक वार्डमध्ये जे काही लाईटचे काम आहे त्याचा एक DPR तयार करून त्याला मंजुरी घेऊन शासनाकडे आम्ही त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची आमदार साहेबांमार्फत मागणी करणार आहोत. 20 कोटीचा निधी जो काल प्राप्त झाला त्याच्यामध्ये नेमकी काम कुठली असतील? कालच्या 20 कोटीच्या निधीमध्ये फक्त रस्त्याचेच काम आहे. रस्त्याची काम सोडता एकही त्याच्यामध्ये दुसरं काम नाही. नालीचे वगैरे काम आता त्याच्यासाठी काय? ते जे रस्ते होणार आहेत त्याच्यामध्ये नाली, काही साईडला प्युअर ब्लॉक, म्हणजे एक अत्यंत नगरोत्थानची स्कीम जी आहे का ती ज्या ठिकाणी पाईपलाईन गेलेली आहे पाईपलाईनच्या ठिकाणी आम्ही प्युअर ब्लॉक बसवणार आहे. म्हणजे जरी कोणाला नळ घ्यायचा असला तर रस्ता न फोडता फक्त तेवढे प्युअर ब्लॉक काढून त्या ठिकाणी नळ घेता येईल. आणि नाली ज्या ठिकाणी नाल्या झालेल्या आहेत अंडरग्राऊंड त्या ठिकाणीच हे रस्ते होणार आहेत. ज्या ठिकाणी नाल्या नाहीत त्या रस्त्यामध्येच नालीचं सुद्धा काम ऍड केलेलं आहे. घरकुलाच्या बाबतीत एक प्रश्न होता. घरकुल आपल्या माध्यमातून नगरपंचायतच्या माध्यमातून कशा प्रकारे वाटप झाले आणि आता कुठल्या स्टेपला आहे? वडोली शहरामध्ये जवळपास 1500 घरकुल मंजूर झाले आहेत प्रधानमंत्री आवास योजनेमार्फत. त्यामध्ये जवळपास काही 400-500 लोक असे आहेत की त्यांना बांधणं अशक्य आहे किंवा त्यांच्या काही तांत्रिक अडचणी, त्यामुळे 1500 पैकी 400 घरकुलं हे रद्द झालेली आहेत. आणि जे उर्वरित 1100 घरकुलं आहेत त्यापैकी मला वाटतं जवळपास 70-80% घरकुलाचे बांधकाम पूर्ण झालेले आहे. आणि घरकुलांचे हप्ते वेळेवर देत असल्यामुळे लोकांना सुद्धा घरकुल बांधण्यामध्ये उत्साह वाढत आहे. प्रकाश दादा सोळंके आपल्या आमदार आहेत या भागात, त्यांच्याबद्दल काय सांगाल? कारण निधी आणण्यासाठी त्यांचा फार मोठा वाटा आहे, त्याबद्दल काय होतं? प्रकाश दादाच्या बाबतीत बोलायचं झालं एका वाक्यात तर एकच वादा आणि प्रकाश दादा दिलेला शब्द पाळणारा नेता ही प्रकाश दादाची ख्याती आहे. जे काम होतंय ते स्पष्ट होतंय म्हणून सांगतात. त्यांनी जे कामाचे आम्हाला आश्वासनं दिले होते जवळपास शहरातले ते कामं त्यांनी पूर्णतः मार्गी लावलेली आहेत. त्यामध्ये विशेष जर सांगायचं झालं तर ज्या दिवशी आम्ही नगरपंचायतचे अध्यक्ष उपाध्यक्ष म्हणून पदभार घेतला त्या दिवशी वडोलीकरांना दादांनी शब्द दिला होता की या ठिकाणी प्रशासकीय इमारत उभारली जाईल. प्रशासकीय इमारत उभारण्यासाठी आदरणीय दादांनी राज्य सरकारकडून 5 कोटी रुपयाची निधी उपलब्ध केला आणि आज मला वाटतं त्याची निविदा प्रक्रिया सुद्धा पूर्ण झालेली आहे. लवकरच त्या इमारतीच्या भूमिपूजनाचा सुद्धा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होणार आहे. आमच्या दलित बांधवासाठी प्रभाग क्रमांक 10 आणि प्रभाग क्रमांक 1 मध्ये दोन्ही ठिकाणी 50-50 लाख रुपयाचे बुद्ध विहार त्या ठिकाणी दादांनी मंजूर केलेले आहेत. तसंच आमच्या बंजारा समाजाच्या ज्या काही मागण्या होत्या प्रभाग क्रमांक 1 मध्ये सती सामंत दादा मंदिर, त्या ठिकाणी सभा मंडपासाठी 25 लाख रुपयाची निधी उपलब्ध केला. दत्तनगर तांड्यामध्ये दत्त मंदिरासाठी सुद्धा सभा मंडपासाठी 25 लाख रुपयाचा निधी त्या ठिकाणी उपलब्ध केला. विचकुलधारा तांड्यामध्ये 25 लाख रुपयाचा निधी सभा मंडपासाठी उपलब्ध केला. तसेच बिरोबा मंदिर असेल, विठ्ठल रुक्मिणी तांड्यावरील विठ्ठल रुक्मिणी मंदिर असेल, ठाकरवाडा तांडा असेल किंवा आपलं संत शिरोमणी महाराज मंदिर, काळा हनुमान मंदिर आणि सरकार त्वरित तांडा या ठिकाणी आणि स्वामी समर्थ मंदिर या सर्व ठिकाणी 10-10 लाख रुपयाची सभा मंडप त्या ठिकाणी दादांनी दिलेत आणि हे सर्व कामं पूर्ण सुद्धा झालेले आहेत. आमच्या वडवणीकरातील मुस्लिम बांधवाची अनेक दिवसापासूनची मागणी होती की समाज मोठ्या संख्येने असल्यामुळे या ठिकाणी एक मोठा शादीखाना त्या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात यावा. ही सुद्धा मागणी आमदार साहेबांनी मंजूर केली आणि 2 दिवसापूर्वीच वडवणी शहरात मध्यवर्ती ठिकाणी शादीखाना बांधकाम करण्यासाठी अल्पसंख्याक विभागातून 1 कोटी रुपयाचा निधी त्या ठिकाणी आदरणीय दादांनी मंजूर केलेला आहे. तसेच इतर जे काही प्रभागातील लहान सहान रस्ते आहेत, कुठं 10 फुटाचा रस्ता असेल, कुठं 12 फुटाचा असेल, कुठं 15 फुटाचा असेल, अशा रस्त्यांसाठी आणि भूमिगत नाल्यासाठी सुद्धा जवळपास 10 कोटी रुपयाचा निधी मंजूर झालेला आहे. त्याची काही प्रमाणात कामं सुद्धा चालू झालेली आहेत. तसेच
मला वाटतं आणखी जे काही दलित वस्तीमधील आमचे राखीव प्रभाग आहेत त्या ठिकाणी सुद्धा 50 लाख रुपयाचे सौर पददिवे ते सुद्धा काम मंजूर झालेलं आहे. ते सुद्धा काम आम्ही लवकर चालू करणार आहोत. म्हणजे आजपर्यंतचा विचार केला तर वडवणी शहरातील 18 पगड जाती धर्मांच्या लोकांचे जे काही सामाजिक प्रश्न विकासाचे ते प्रश्न प्राधान्याने सोडवण्यासाठी आदरणीय दादांनी त्या ठिकाणी प्रयत्न केला आणि दादांच्या प्रयत्नाला यश आलं आणि या सर्व समाजांचे प्रश्न त्या ठिकाणी जवळपास 90% प्रश्न दादाच्या माध्यमातून सोडवले गेलेले आहेत. येणाऱ्या काळामध्ये आदरणीय दादांनी वडवणी शहरामध्ये जे काही विद्यार्थी असतील उच्च शिक्षित म्हणजे जे काही एमपीएससी यूपीएससी करणारे स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी असतील या विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज अशी एक अभ्यासिका आणि जे काही ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्यासाठी एक वाचनालय आणि तरुण मुलांसाठी एक व्यायामशाळा म्हणजे जिम अत्याधुनिक हे सुद्धा काम लवकरच दादांच्या माध्यमातून मार्गी लागेल. आदरणीय आमदार साहेबांनी तो सुद्धा आम्हाला शब्द दिलेला आहे आणि तो सुद्धा शब्द त्या ठिकाणी पूर्ण होणार आहे. आणि वडवणी शहरामधील जे काही बाजारतळ आहे त्या बाजारतळाची अवस्था म्हणजे आज त्या ठिकाणी जे काही भाजीपाला विक्रेते वगैरे येते त्यांना व्यवस्थित बसण्याची किंवा निवाऱ्याची सोय नाही, त्यांना पाण्याची सोय नाही. त्यासाठी बाजारतळाचा विकास करण्यासाठी सुद्धा आदरणीय दादांनी आम्हाला 1 कोटी रुपये देण्याचं त्या ठिकाणी आश्वासन दिलेलं आहे. दादाच्या माध्यमातून ते सुद्धा पूर्ण होईल. आपल्या माजलगाव मतदारसंघाला सार्वजनिक विकास वैयक्तिक कोणाचं एखाद्याचं काम होतं असं नसेल होत, परंतु सार्वजनिक काम करणारा आमदार लाभला हे आपल्या माजलगाव मतदारसंघातील जनतेचं भाग्य आहे. कुठलंही राजकारण न करता विकास कामामध्ये कुठलंही राजकारण न आणता सर्व धर्म समभाव पद्धतीने राजकारण करत असताना या सर्व समाजाचा विकास करण्याचं काम दादाच्या माध्यमातून होत आहे याचा आम्हाला मनस्वी आनंद आहे. एक प्रश्न महत्वाचा आहे. बाजार तळावर जे शॉपिंग सेंटर आहे बांधलं त्याच्याबाबत काय? बाजार तळावर जे काही शॉपिंग सेंटर बांधलेलं आहे त्यासाठी शासनाची अट होती की हे शॉपिंग सेंटर फक्त 3 वर्षासाठीच किरायाने देण्यात यावं आणि त्या 3 वर्षासाठी जे काही डिपॉझिट होतं किंवा भाडं होतं हे त्या व्यापाऱ्यांना न परवडणारं होतं. त्यासाठी दादांनी त्याच्यावर स्टे आणला होता. नंतर आम्ही सत्तेत आल्यानंतर आदरणीय दादांनी 3 वर्षाचा जो भाडेपट्टा आहे तो 30 वर्षाचा करण्यासाठी त्या ठिकाणी या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांच्याकडे पाठपुरावा करून 3 वर्षाऐवजी 30 वर्षाच्या भाडेतत्वावर हे गाळे देण्याची परवानगी राज्य शासनाकडून आणली. त्याचं भाडे अधिमूल्य आणि मूल्यांकन करून जिल्हाधिकाऱ्यांनी सुद्धा आम्हाला त्या ठिकाणी हे गाळे भाड्याने देण्यासाठी हे लिलाव करून गाळे भाड्याने देण्यात यावे अशी जिल्हाधिकाऱ्यांनी सुद्धा आम्हाला त्या ठिकाणी मान्यता दिलेली आहे. परंतु आता 2-4 दिवसात आचारसंहिता लागेल आणि आचारसंहितेत हा लिलाव अडकू नये म्हणून ही लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर सर्वप्रथम या व्यापाऱ्यांना हे गाळे वाटप करण्यात येते. का संदेश द्याल तुम्ही नगरपंचायतच्या नागरिकांना आपल्या शहरातील नागरिकांना यावर? मी या ठिकाणी एवढा संदेश देईल की ठीक आहे आम्ही सत्तेत आल्यानंतर 1 वर्षात कुठलंही काम मार्गी लागलं नाही, परंतु 5 वर्षात मागच्या काळात 5 वर्षात जेवढे पैसे आले तेवढे आम्ही 1 वर्षात सत्तेत गेल्यानंतर वडवणी शहराच्या विकासासाठी आदरणीय दादांच्या माध्यमातून या ठिकाणी जवळपास 45-46 कोटी रुपयाचा निधी हा 1 वर्षात उपलब्ध झाला आहे. येत्या 5 वर्षामध्ये दिलेला शब्द 100 कोटीचा तो नक्कीच आदरणीय प्रकाशदादा सोळंके साहेब आणि धनंजय मुंडे साहेब यांच्या मार्फत मार्गी लागेल. ज्याप्रमाणे वडवणीकरांना दिलेला शब्द आदरणीय दादांनी पाळला तसंच येणाऱ्या काळात सुद्धा वडवणीकरांनी कुठलंही जातीपातीचं राजकारण न करता कुठलंही हेवेदाव्याचं राजकारण न करता आपल्या शहराचा विकास करण्याचा ज्यांचं धमक आहे, ज्यांनी शहराच्या विकासासाठी पैसे आणले, मी वडवणीकरांना नम्र विनंती करेन की येणाऱ्या काळामध्ये आपण सुद्धा या सोळंके परिवाराच्या पाठीमागे मोठ्या संख्येने उभं राहावं जेणेकरून पुढील काळात सुद्धा आपलं वडवणी शहर एक बीड जिल्ह्यात आदर्श शहर निर्माण होईल असा तो दादाचा माणूस आहे. तो आपण या ठिकाणी दादाच्या माध्यमातून पूर्ण करू शकतो. आपल्याबरोबर गटनेते असलमभाई कुरेशी देखील आहेत, आपल्या सोबत सदैव असतात. त्यांच्याकडे आपण काय सांगाल तुम्ही या दादाचं मी अभिनंदन करतो, धन्यवाद मानतो. कारण दादांनी जी आमची निवडणूक नगरपंचायतला जो मुस्लिम समाजाला स्वतंत्र शाळापासून जे काही आम्हाला भेटलं नव्हतं म्हणजे एकदा आता 2012ला साधारण 2007ला एक वैधानिक महाविकास मंडळातून एक सभागृह भेटलं होतं. त्यानंतर आम्हाला
कुठलीच तुम्ही सुविधा नव्हती. त्यानंतर ह्या निवडणुकीत आम्ही दादा पण शब्द घेतला होता, धनंजय मुंडे साहेब असतील, खोडबाई साहेब असतील, आदरणीय केशव दादा असतील. त्यांनी म्हणले की समाजाचा जो विषय आहे प्रामुख्याने शादी खाण्याचा, तो आम्ही मार्ग लावण्याचा प्रयत्न करू. हे सर्वांच्या माध्यमातून दादाने तो दिलेला शब्द पूर्ण केला आणि आम्हाला 1 कोटी रुपयाचा शादीखाना भेटला आणि जे आमचे जे प्रश्न असतील पूर्वी ते सुद्धा मार्गी लावण्याचं दादाने आश्वासन दिलं. त्यामुळे दादाचा मी धन्यवाद मानतो. आणि ह्या जसं आम्ही आतापर्यंत दादाच्या पाठीमागं होतो, ह्या प्रमाणे सुद्धा दादाच्या पाठीमागं भक्कम पाठीमागं आम्ही पूर्ण समाज पूर्ण ताकदीशी होतो. त्याचबरोबर आपल्यासोबत सभापती बाबासाहेब वाघमारे आहेत. त्यांच्याकडून आपण थोडा एक प्रश्न जाणून घेऊ. सभापती असल्यामुळे त्यांना प्रश्न विचारणं साहजिकच आहे. काय सांगाल? पहिलं प्रथम दादाचे धन्यवाद. दादाच्या माध्यमातून आपल्या वडवणी शहरामध्ये 50 लाखाचे 2 वार्ड क्रमांक 10 आणि 1 मध्ये बौद्ध विहाराचे मंजुरी मिळाली. काही थोड्याच दिवसामध्ये ते काम सुरू होणार आहे आणि पहिल्यांदाच दादाच्या माध्यमातून हे दलित समाजाला बौद्ध विहाराचे वडवणीमध्ये 2 बौद्ध विहार मंजूर झालेले.